नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 75 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 2 दिवस हळूहळू सरकत गेले आणि अनिकेतची तब्येत आता बऱ्यापैकी सुधारली होती. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली तो स्थिर होता. त्याच्या हातावरची सलाईन काढलेली होती. डोक्यावरचं ड्रेसिंग बदललेलं होतं. अनिकेतला चालायला अजून थोडी कमजोरी वाटत होती, पण त्याच्या चेहऱ्यावर आश्वासक शांतता दिसत होती. त्या दिवशी डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आज अनिकेतला तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, पण अजून त्याला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. तुम्ही त्याची नीट काळजी घ्या. औषधं, खाणं-पिणं सगळं अगदी व्यवस्थित सांभाळा. हे ऐकताच प्रीतीच्या मम्माला आणि सतीशला दोघांनाही खूप आनंद झाला. डॉक्टरांनी अनिकेत दादाला घरी जाण्याची परवानगी दिल्यानंतर सतीशने सगळ्या फॉर्मॅलिटीज शांतपणे पूर्ण केल्या. एक एक कागद तपासत तो वारंवार अनिकेतकडे पाहत होता. जणू खात्री करून घेत होता की आता खरं सगळं ठीक आहे. अनिकेतला व्हीलचेअरवर बसवून बाहेर आणताना सतीश त्याच्या अगदी जवळ उभा होता. दादा, हळू, घाई नको, असं म्हणत तो स्वतः त्याच्या पावलांवर लक्ष ठेवत होता. सतीश ड्रायव्हिंग करत असताना वारंवार अनिकेतला विचारत असतो, दादा, गाडीत तुम्हाला काही त्रास होतोय का? डोकं वगैरे गरगरत नाही ना तुमचं? तेव्हा अनिकेत हलकसा हसून म्हणत होता, नाही रे सतीश, आता बरं वाटतंय. तू काळजी करू नकोस. हॉटेलजवळ आल्यावर सतीश पहिल्यांदा गाडीतून बाहेर येतो आणि दरवाजा उघडून गाडीतून अनिकेतला सावकाश उतरवतो. तेव्हा त्याच्या प्रत्येक हालचालीत त्याची आपुलकी आणि जबाबदारी स्पष्ट दिसत होती. तेव्हा हॉटेलच्या रूमचा दरवाजा उघडताच प्रीतीचे पप्पा आतून पुढे आले. अनिकेतला पाहताच त्यांचे पाय क्षणभर थांबले, डोळे भरून आले आणि पुढच्या क्षणी ते त्याच्या जवळ आले. तेव्हा अनिकेत अशी भरलेल्या आवाजात त्यांनी हाक मारली. ते अनिकेतच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, बरा झाला माझा मुलगा. खरंच खूप धाडशी आहेस तू अनिकेत. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अनिकेतही थोडा भावूक होतो. पप्पा, तुमची तब्येत कशी आहे? तुम्ही बरे आहात का? असं अनिकेतही विचारतो. तेव्हा पप्पा म्हणाले, मी बरा आहे, पण मला तुझी काळजी लागली होती अनिकेत. पप्पा त्याच्या कपाळावरून पुन्हा एकदा हात फिरवत म्हणाले, देवानेच तुला वाचवलं अनिकेत. एवढं समाधान पुरेसं आहे. प्रीती हे दृश्य पाहत बाजूला उभी असते. तेव्हा तिचेही डोळे नकळत भरून आले होते, पण ओठांवर हलकसं हसू असतं. थोडं स्थिर झाल्यावर सतीश शांतपणे म्हणतो, अंकल, तुम्हाला एक सांगायचं होतं. तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं. अंकल म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्ही आता लगेच नागपूरला जायची घाई करू नका. अनिकेत दादाला अजून 2 दिवस इथेच आराम करू द्या. म्हणजे अनिकेत दादाला प्रवासाचा थकवा आता लगेच नको. तेव्हा अनिकेत ही मान डोलावतो आणि प्रीतीचे पप्पाही क्षणभर विचार करून म्हणाले, हो सतीश, तू बरोबर बोलत आहेस. 2 दिवस इथेच आराम करू द्यायला पाहिजे अनिकेतला. तेव्हा सतीश पुढे म्हणतो, मग त्यानंतर तुम्ही सगळे फ्लाईटने नागपूरला जा. तुम्हा सगळ्यांची तिकीटं मी बुक करून ठेवतो. हो, हेच योग्य आहे, असं पप्पा म्हणाले. सतीश पुढे हसत म्हणतो, खरं तर मला तुम्हा सगळ्यांना माझ्या घरीच घेऊन जायचं होतं, पण आता ही योग्य वेळ नाही. पण पुढच्या वेळी मात्र तुम्ही सगळे माझ्या घरी नक्की यायचं. हे ऐकून अनिकेत थोडा हसत म्हणतो, सतीश, आता तसंही आम्हीही मुंबईतच राहायला येणार आहोत. तेव्हा तुझ्या घरी नक्की येतो. हे ऐकताच प्रीती लगेच म्हणते, नाही दादा, आता तसं काही ठरवू नकोस. आपण याबाबतीत थोडा विचार करूया. म्हणजे दादा बघ ना, आपण मुंबईला आलो आणि असा अपघात झाला. पप्पांची आणि तुझी काय अवस्था झाली होती. ती थोडी थांबते आणि म्हणते, दादा, आधी सगळं नीट शांतपणे ठरवूया. तेव्हा प्रीतीची मम्माही म्हणते, हो, मलाही तसंच वाटतं प्रीती. आपण सगळ्यांनी आधी मुंबईला यायचा थोडा विचार करूया. तेव्हा प्रीतीचे पप्पा शांतपणे म्हणाले, प्रीती बेटा, हा नशिबाचा खेळ असतो. आपण नागपूरमध्ये असू दे किंवा मुंबईमध्ये असू दे, ज्याच्या नशिबात जे असतं ते होतंच. पण एवढ्याने आपण हारून चालतं का? मला वाटतं आपण मुंबईला यायलाच हवं. तेव्हा प्रीती नकारार्थी मान हलवते. तिच्या मनात अजूनही भीती असतेच. हे बघून सतीश मनातच म्हणत असतो, प्रीती, तू आता जरी नाही म्हटलीस तरी तू पुढे मुंबईकर होणारच आहेस, असं म्हणत तो थोडा हसत असतो. तेवढ्यात अनिकेत सतीशकडे पाहून म्हणतो, सतीश, अजून 15 दिवस जाऊ दे. मग मी आणि पप्पा मुंबईला येतो. पण तोपर्यंत सतीश, प्लीज, तू आमच्यासाठी घर बघशील का? तेव्हा सतीश क्षणाचाही विचार न करत म्हणतो, हो दादा, तुम्ही काळजी करू नका.
मी आणि पप्पा तुमच्यासाठी छानसं घर शोधतो. तेव्हा सतीश पुढे म्हणतो, खरं तर पप्पा मम्मी तुम्हाला भेटायला येणारच होते. पण माझ्या मामांची तब्येत बरी नाही, म्हणून ते दोघे तिकडे निघाले. तेव्हा प्रीतीचे पप्पा म्हणाले, आता राहू दे सतीश, पण परत आल्यानंतर आम्ही त्यांना नक्की भेटू. त्या क्षणी रूममध्ये एक वेगळाच भाव असतो. आधीची भीती, अस्वस्थता मागे पडलेली असते. आता फक्त आशा, विश्वास आणि नव्या सुरुवातीची चाहूल असते. हॉटेलमध्ये प्रीती आणि मम्मा अनिकेतची मनापासून काळजी घेत होते. औषधांची वेळ, जेवण, विश्रांती सगळं अगदी नीट चालू होतं. अनिकेत पूर्णपणे आराम करत होता. शरीरातली कमजोरी हळूहळू कमी होत होती आणि चेहऱ्यावर पुन्हा एकदा जुनी शांतता परत येत होती. रात्री उशिरा प्रीती हॉटेलच्या बाल्कनीत उभी होती. रस्त्यावरचे दिवे बंद झाले होते. तसं तिच्या मनात पण एक वेगळाच अंधार दाटलेला होता. हे सगळं इतकं पटकन बदललं, हा प्रश्न ती स्वतःलाच विचारत असते. कालपर्यंत कॉलेज, मित्रमैत्रिणी, मम्मी पप्पा, अनिकेत असं हसत खेळत माझं आयुष्य जात होतं. आणि अचानक हॉस्पिटल, अपघात, भीती, किती काय काय घडलं असा ती विचार करत असते. त्या क्षणी तिला उमगतं, आयुष्य कधीच आपल्याला विचारून वळण घेत नाही. ते अचानक दिशा बदलतं आणि आपल्याला ते स्वीकारावंच लागतं. आणि अशा नाजूक वळणावर कोण आपल्यासोबत उभं राहतं, कोण न बोलता आधार देतं, तेच खरं नातं असतं. हे तिला मनापासून जाणवतं. त्या विचारातच नकळत सतीशचा चेहरा तिच्या मनात उमटतो. ती क्षणभर थांबते आणि लगेच नजर खाली घालते. पण मनाला फसवणं इतकं सोपं नसतं. काही भावना न बोलताच मनात खोलवर आपली जागा निर्माण करून जातात. बघता बघता 2 दिवस कधी निघून गेले कळलंच नाही. आणि शेवटी नागपूरला जाण्याची वेळ आली होती. त्या सकाळी हॉटेलमध्ये थोडीशी लगबग सुरू होती. बॅगा आवरल्या जात होत्या, कागदपत्र तपासली जात होती. तेव्हा सतीश स्वतः सगळ्यांना एअरपोर्टवर सोडायला आला होता. तेव्हा गाडी शांतता होती. ती अशी शांतता जिथे बोलायचं खूप काही होतं, पण शब्द कमी पडत होते. थोड्याच वेळा सगळे एअरपोर्टवर पोहोचल्यावर सतीश सगळ्यांकडे पाहून म्हणतो, अंकल आणि अनिकेत दादा, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. काम सुरू करायची गडबड करू नका. आधी थोडा आराम करा. आता सगळं व्यवस्थितच होणार. तेव्हा अनिकेत थोडा पुढे येतो. क्षणभर काही न बोलता तो थेट सतीशला मिठी मारतो. सतीश, खरंच खूप मदत झाली तुझी. आम्हाला हे सगळं शब्दात सांगता येणार नाही. तो भरलेल्या आवाजात पुढे म्हणतो, सतीश तुझं खूप खूप धन्यवाद. असं म्हणत अनिकेत पुन्हा मिठी घट्ट करतो. आता आम्ही लवकरच मुंबईला येतो. तू आमच्यासाठी घर बघत राहा सतीश, असं तो सतीशला म्हणतो. सतीश हलकंसं हसून त्याच्या पाठीवर थाप देत म्हणतो, हो नक्की दादा. मी तुमच्यासाठी घर शोधतो. तुम्ही लवकरच मुंबईला या. तेवढ्यात प्रीती हळूच सतीशजवळ येते आणि म्हणते, तू जे काही माझ्या घरच्यांसाठी केलंस त्यासाठी थँक्यू सतीश. तेव्हा सतीश तिच्याकडे पाहून शांतपणे म्हणतो, काळजी करू नकोस प्रीती. आता निवांत राहा. लवकरच आपण परत भेटू. सतीश हलकंसं हसत तिच्याकडे पाहतो आणि पुढे म्हणतो, आणि तसंही प्रीती, आता तू लवकरच मुंबईकर होणार आहेस. सतीश असं म्हणताच प्रीती थोडंसं तोंड वाकडं करत म्हणते, हो बघूया. ते पाहून सतीश लगेच मिश्किलपणे म्हणतो, अगं प्रीती, एवढं तोंड वाकडं करू नकोस. आमची मुंबई एवढी वाईट नाही. तू इथे आल्यानंतर तुला कळेलच ही मुंबई किती आपलीशी आहे. तेव्हा प्रीती हलकंसं हसत उत्तर देते, हो सतीश, तुझी ही मुंबई किती चांगली आहे हे मला इथे आल्यानंतरच कळेल. तेव्हा दोघेही क्षणभर एकमेकांकडे पाहून हसू लागले. त्या हसण्यात थोडी गंमत असते, थोडी ओढ असते. शेवटी बोर्डिंगची घोषणा होते आणि सगळे पुढे निघू लागले. तेव्हा प्रीतीही जात असते, पण तिचे डोळे भरून आले होते. तिला स्वतःलाच कळत नसतं की डोळ्यात पाणी का येतंय. हा विरह आहे की आत कुठेतरी दाटून आलेली भावना. तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू असतो. माझं मन इतकं का जड झालंय? का एवढं वाईट वाटतंय मला? ती पटकन डोळे पुसते, पण ओलावा लपवता येत नाही. तो तिथेच उभा असतो. त्यालाही वाईट वाटत असतं, पण तो चेहऱ्यावर दिसू देत नाही. कारण त्याच्या मनात एक गोड विचार असतो, प्रीती आता इथे मुंबईतच येणार आहे. हीच कल्पना त्याच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण करत असते. सतीसोबत तुम्हीही प्रीती आता पुन्हा मुंबईला येण्याची वाट पाहत आहात का, हे मला कमेंट करून सांगा. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.